नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय आता शाळेमध्ये असतात आणि आता जे ऑफिस दुरुस्तीचे काम आहे तर ते मार्गी लागलेलं आहे. म्हणून रमा आता अक्षयला त्याबद्दल म्हणत आहे. तेव्हा आता चला आता आपण घरी जाऊयात, काम तर सुरू झालेलं आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही, आज माझं वेगळं काहीतरी आता एक प्लॅन आहे. आणि तेवढ्यात आरोही धावतच येते आई करत आणि आता ती घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा आता लगेच रमा विचारते की काय ग आरू, तू घरी नाही गेलीस? त्यावरती आरू म्हणते की नाही गेले, कारण मला कोणीतरी आज इन्व्हिटेशन दिलं होतं. बाबांकडे बघत म्हणते म्हणजे अक्षयकडे. त्यावरती रमा विचारते की कसलं इन्व्हिटेशन आणि कोणी दिले होते? त्यावरती आता आरोही बाबांकडे म्हणजे अक्षयकडे पाहत असते. आता अक्षय म्हणतो की अगं दाखव ना, कसलं काय आहे दाखव बरं, कोणी दिले? तेव्हा आता आरोही म्हणते की बघ ना आई, तू मला हे टिफिन मध्ये दिले होतेस आणि हे सर्व विसरलीस का? तेव्हा मात्र आता त्या टिफिन मध्ये चिठ्ठी आहे. रमा वाचते की आज शाळा सुटल्यानंतर पार्टी देईल म्हणून, आणि तू आणि बाबा मिळून मात्र आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि तुझे लाड अगदी मस्त पूर्ण करू. अक्षय लगेच आता स्वतःने हे सर्व केलेलं आहे, परंतु म्हणतो की रमा अगं तू तर माझ्या समोरच आता ही चिठ्ठी आहे तर ती टिफिन मध्ये टाकली होती, तिच्या मी बघितलं होतं आणि तिच्यासाठी तू स्वयंपाक सुद्धा आज केला होतास. काय विसरलीस तर इतकं सर्व काही? का मात्र रमा आणि आता आरोहीचं नातं अगदी एकमेकांबरोबर खुलण्यासाठी आता अगदी त्या दोघींचं आणखी प्रेम वाढण्यासाठी अक्षय मुद्दाम हे सर्व करत आहे. त्याने हे सर्व स्वतःने केलेलं आहे आणि तो रमाला डोळे मिचकतो आणि म्हणतो की हो तूच केलेलं आहे असं आरोहीला सांग. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे पाहत असते, तिला खूप आनंद होतो. आता आरोही खुश होत लगेच घट्ट अशी मिठी मारते. तिला असं वाटतं की आता आईनेच आपल्याला सरप्राईज ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर आरोही आता खुश होत म्हणते की आई तू खरंच आजचा टिफिन आहे तो खूप छान बनवलेला होता, मला खरंच खूप खूप आवडला, एकदम असा टेस्टी होता. त्यावरती रमा आता खुश होत म्हणते की तुला नक्की आवडला ना, मग तू म्हणशील तिथे पार्टी होईल, तू गाडीमध्ये बस, आम्ही आलो. तर आरोही म्हणते की ठीक आहे मी जाते. ती बाय करत ती आता जायला निघते. तर आता अक्षय विचारतो की अगं पण अर्था आणि बाकीचे कुठे आहेत? वरती मात्र आता आरोही सांगते की अर्थताईला मात्र अभिषेक काका दुपारीच घेऊन गेला. तिच्या एका फ्रेंडने मला सांगितलं. आता ऐकल्यानंतर रमा आणि अक्षयला काहीतरी वेगळा धक्का बसतो. तेव्हा ते दोघे एकमेकांकडे बघतात की अभिषेक दुपारी का घेऊन गेला असेल अर्थाला. आता ते दोघेही विचारत पडतात. तर आरोही म्हणते की ठीक आहे मी जाते, तुम्ही लवकरात लवकर या, मी तुमची वाट बघत आहे. तेव्हा आता वाट बघ, आम्ही लगेच आलो, गाडीमध्ये जाऊन बस असे म्हणतो. तर आरोही हो हो करत निघून जाते. तर आता रमा म्हणते की आहो. तर अक्षय म्हणतो की काही बोलू नकोस, खरंच मी खरं सांगतो की काही बोलू नको, माझी बायको माझ्या मुलीच्या नजरेत मात्र सुपर वुमनच असली पाहिजे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना आणि ते समाधान, त्यासाठी मात्र हे सर्व मी केलेलं आहे. आता रमा लगेच थँक्यू बोलत तेथेच घट्ट मिठी मारते. तर अक्षय म्हणतो की अगं बघ इकडून तिकडून येणारे जाणारे आहेत, शाळा आहे, आपण शाळेमध्ये आहोत याचा विचार कर ना, बघेल ना कोणीतरी. त्यावरती रमा म्हणते की मग काय झालं, आपलं लग्न झालेलं आहे आणि माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, ती नवऱ्याला मिठी मारणं काही गुन्हा नाही, बघायचं तर बघून तर सगळ्यांना. अक्षय म्हणतो की हो का, चला मग. आता रमा आणि आता अक्षय एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन बाहेर निघून येतात. नंतर आता अक्षयला अगदी म्हणजे तो रमाला आणि आरोला घेऊन अगदी बाहेर फिरायला येतो आणि त्याला एक कॉल येतो, परंतु गाडीमध्ये नेटवर्क नसल्यामुळे तो जरा खाली उतरतो आणि बाजूला बोलायला जातो. तेव्हा आता आरोही सुद्धा गाडीच्या खाली उतरते आणि रमा सुद्धा. त्यावरती आरोही आता आईला म्हणते की आई अगं आपण पार्टीला जाणार आहोत, चिप्स आणि पॉपकॉर्न तर आपल्याला हवे आहेत ना. आता रमा म्हणते की अगं पॉपकॉर्न मग आता कुठे, आणि तेवढ्या समोर तिचं लक्ष जाते की आरोही म्हणते की तू एक काम कर, गाडीमध्ये बस, मी तुझ्यासाठी पॉपकॉर्न घेऊन येते. तर आरोही म्हणते की नाही आई एकटी जाते आणि त्याशिवाय मात्र मी ब्रेव कशी होणार बरं, आणि आमच्या शाळेमध्ये सांगितलेलं आहे की ब्रेव व्हायचं म्हणून, त्यामुळे आता मी अशी जाते आणि अशी घेऊन येते, तू फक्त पैसे दे. त्यावरती रमा म्हणते की अगं हे राजा मान्य आहे, अगं पण किती गर्दी आहे तिकडे, तू लहान आहे अजून, तू कशाला एकटी जातेस? त्यावरती आरोही ऐकायला तयारच नसते. आरोही म्हणते की प्लीज आई मला एकटीला जाऊन दे, मग मी ब्रेव कशी होणार बरं, प्लीज आई प्लीज. रमा म्हणते की हे बघ अगं आरो प्रश्न त्याचा नाही, परंतु तुला कॉन्फिडन्स तर आहे ना, हे बघ तू तिकडे एकटी जाऊ शकते, असं कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये आहे तर तू जाऊ शकते, जा बरं तू. फक्त मी तुला सांगते की अनोळखी माणसाशी बोलायचं नाही, मी तुला पैसे देते, तुला जे हवं आहे ते त्यांच्याकडून घ्यायचं, पैसे त्यांना द्यायचे आणि परत तिकडे यायचं आणि तुम्हाला इथून दिसणार आहे माझं लक्ष आहे तिकडे. मात्र तिला आता पर्समधून पैसे देत असते. तर आता आरोही म्हणते की थँक्यू, माझी सुपर वुमन आई आहे. आता रमा पैसे देते आणि म्हणते की आमची आरो मात्र आता ब्रेव होणार आहे. तर आरोही खुश होत पैसे घेते आणि थँक्यू सो मच आता बाय करत ती त्या पॉपकॉर्न आणणाऱ्या दुकानात जाते.
आई त्यानंतर आता रमा आता पैसे इकडे देते आणि रेवा म्हणते आणि की आमची आता आरू मात्र आता तांबटकर हे ब्रेव दोघंही होणार आहे. तिथेच फिरायला तर आलेले आरू ही आहेत खुशात पैसे आणि घेते दोघं आणि गाडीच्या थँक्यू खाली सो मच उतरतात. आता तेथील बाय ते करत ती अगदी त्या पॉपकॉर्न आणणाऱ्या सर्व काही दुकानात दृश्य जाते. बघून मात्र ते त्यानंतर खूप आता खुश इकडे होतात. रेवा रेवा आणि म्हणते की आता वाव, तांबटकर हे आणि आता दोघेही दोघेही तेथेच गाडीच्या फिरायला आलेले अगदी आहेत बाजूला येऊन आणि दोघे मात्र मस्त गाडीच्या खाली एकमेकांचे उतरतात. सेल्फी काढत तेथील ते असतात. अगदी सर्व काही आणि दृश्य त्याच वेळेस बघून मात्र मात्र ते आता खूप खुश होतात. तांबटकरच्या मोबाईलवर एक रेवा कॉल म्हणते की येतो. तो वाव रेवाला आणि म्हणतो की आता जस्ट दोघेही मिनिट. गाडीच्या आणि अगदी तेवढ्यात बाजूला मात्र येऊन आता मात्र एक मस्त महत्त्वाचं डील एकमेकांचे मात्र सेल्फी आहे. काढत तर ते असतात. डील आणि फायनल त्याच करण्याची वेळेस वेळ मात्र आता येते. तांबटकरच्या म्हणून मोबाईलवर एक तांबटकरला कॉल येतो. घाईने मात्र तो आता तिकडे रेवाला म्हणतो की बोलावण्यात जस्ट अ येते. मिनिट तेव्हा आणि आता तेवढ्यात तो मात्र आता फोन एक ठेवतो आणि महत्त्वाचं डील रेवाला मात्र म्हणतो की आहे. डार्लिंग, तर ते अगं डील एक फायनल महत्त्वाचं डील करण्याची वेळ आहे येते. आणि म्हणून मला आत्ताच्या आत्ता तांबटकरला निघावं घाईने मात्र लागेल. आता तेव्हा तिकडे ते रेवा बोलवण्यात म्हणते येते. की ठीक तेव्हा आहे, आता तो फोन महत्त्वाचं डील ठेवतो आणि आहे त्यामुळे रेवाला तुला म्हणतो तर की जावंच डार्लिंग लागेल. अगदी मी अर्जंट डील काही आहे म्हणू आणि शकत मला नाही. आत्ताच्या आता तोपर्यंत मी निघावं येथे लागेल. ऑफ करते. तेव्हा रेवा तो म्हणते की आपल्या ठीक आहे, खिशातून गाडीची महत्त्वाचं चावी डील आहे काढतो त्यामुळे तुला आणि तर हे बघ जावंच लागेल. गाडीची मी काही तुझ्याकडे म्हणू ठेव, शकत नाही. मी आता तोपर्यंत रिक्षाने मी येथे जातो. वेट आणि करते. काळजी तो घे आपल्या आता खिशातून म्हणून तो गाडीची तिच्या चावी कपाळाच्या काढतो जवळ घेत तिचा आणि हे बघ केस घेतो. गाडीची ती चावी बाय करत तुझ्याकडे मात्र ठेव, तो तेथून मी आता निघून गेलेला रिक्षाने आहे. जातो. रेवा मात्र आणि आता काळजी तेथील घ्या. जे आता काही म्हणून तो तिच्या पाचगणीमधील कपाळाचं वर घे, मस्त तिचा केस असे घेतो, मॉल बाय वगैरे करत आहेत मात्र तो आणि तेथून सगळे निघून काही गेलेला आहे. निसर्ग सौंदर्य रेवा आहे. मात्र आता ते तेथील सगळं जे काही फेरफटका मारून पाचगणीमधील अगदी मस्त असे एन्जॉय मॉल करत वगैरे असते. आहेत आणि आता सगळं काही एका निसर्ग सौंदर्य पाण्याचं आहे तळ आहे ते तर सगळं त्या ठिकाणी फेरफटका येते. मारून तेथे अगदी सुद्धा एन्जॉय आनंद ती करत आपला असते. एन्जॉय आता करत एका असते. पाण्याचं आणि तळ आहे त्यानंतर तर मात्र त्या आता ठिकाणी इकडे येते, जे तेथे दुकानं सुद्धा आहे आनंद तर ती त्या आपला दुकानाने एन्जॉय ती करत फिरत असते. असते. आणि रमा आता त्यानंतर आरोही मात्र आता येण्याची इकडे वाट जे बघत दुकान आहे. आहे ती तर त्या पॉपकॉर्न दुकानाने ती आणण्यासाठी फिरत गेलेली असते. आहे आणि रमा अक्षय आता आरू येण्याची वाट अजूनपर्यंत बघत फोनवर आहे. बोलत ती आहे. तर पॉपकॉर्न तेवढ्यात आणण्यासाठी रेवा गेलेली आता आहे अगदी इकडे आणि तिकडे अक्षय बघत त्या दुकानात अजूनपर्यंत जातच फोनवर असते बोलत आहे. आणि तेवढ्यात तिच्या तेवढ्यात रेवा पायातील आता चप्पल अगदी इकडे तिकडे तुटते बघत दुकानात आणि आता जातच तिचा असते पाय जरा आणि अगदी तेवढ्यात तिच्या पायातील बुडपल्यासारखा चप्पल होतो. तुटते तेव्हा आता आणि ती आता म्हणते तिचा की पाय ओ जरा माय अगदी गॉड, बुडपल्यासारखा एवढंच होणं होतो. बाकी होतं. तेव्हा आता तर ती म्हणते की आता ओ माय मात्र गॉड, रेवाचा एवढंच पाय होणं म्हणजे बाकी होतं. लंगडत ती चालत तर आता असते मात्र आणि रेवाचा तेवढ्यात पाय आरोही म्हणजे तिच्या लंगडत ती जवळ चालत असते धावतच आणि येते आणि तेवढ्यात विचारते आरोही की काय तिच्याजवळ झालं, धावतच येते तुमच्या आणि पायाला विचारते लागलेलं की आहे काय का. झालं, म्हणून ती तुमच्या आपल्या पायाला हातातील लागलेलं पॉपकॉर्न आहे वगैरे का. आहे तर ते म्हणून ती आपल्या बाजूला हातातील ठेवते पॉपकॉर्न वगैरे आणि आहे तर ते रेवाचा हात बाजूला धरते ठेवते आणि खूप आणि दुखतं रेवाचा का, मी हात तुमची धरते काही हेल्प आणि करू खूप का. दुखतं म्हणून का, आता मी तुमची आरोहीचा काही जीव हेल्प अगदी करू का. तुटलेला असतो. म्हणून आता ते आरोहीचा रेवाचे जीव हात अगदी धरते आणि तुटलेला जीव असतो. कासावीस ते करत रेवाचे असते. हात धरते आणि जीव रेवाला मात्र कासावीस तिच्याकडे करत बघून असते. खूप हसू येते. रेवाला मात्र तेव्हा आता तिच्याकडे रेवा बघून हसून खूप म्हणते हसू की येते. अगं हे बघ, तेव्हा आता मला रेवा हसून लागलेलं तर म्हणते की नाही, अगं हे परंतु बघ. तू माझ्या मदतीसाठी इतकी धावून आली ना, तर माझ्यासाठी तेच खूप काही आहे. तेव्हा आता रेवा आणि आरोही खाली बसतात आणि जी तुटलेली चप्पल आहे तर ती व्यवस्थित करत असतात. दोघी आता एकमेकांच्या सोबत खाली बसलेले आहेत. आता आरोही विचारते की आंटी, तू मगाशी असं का म्हणालीस ग, तिचं सोल्युशन आहे असं का म्हणाले बरं. त्यावरती रेवा म्हणते की अगं हे बघ, सिंपल आहे. माझी चप्पल जर तुटली नसती, तू ते बघितलं नसतं तर तू माझ्या मदतीसाठी कशी धावून आली असती बरं. आणि जर तू माझ्या मदतीसाठी आली नसती तर इतकी छान अशी क्यूट मुलगी मला भेटली नसती. म्हणजे हे बघ, ती मला भेटली, मग तू आहेस की नाही माझं सोल्युशन बरं. वरती आरोही विचारते की पण नक्की काय झालं, तुमच्या पायाला लागलं तर नाही ना. ती रेवा म्हणते की नाही, मला लागलं नाही तर माझी चप्पल तुटली आणि तुला माहिती आहे का इथे कुठे नीट करून मिळेल का. आता आरोही इकडे तिकडे डोकावून बघते आणि म्हणते की इथे तर कुठेच नाही दिसत आणि मला असं वाटतं की तुम्हाला खूप लांब चालत जावं लागणार आहे. वरती रेवा म्हणते की अरे बापरे, मग आता काय करायचं. आता रमा म्हणते की मी तुम्हाला एक आयडिया देऊ, ऑफकोर्स तुम्हाला चालेल का. तर रेवा म्हणते की हो ऑफकोर्स. आता मात्र रेवा दे असं म्हणते. तर आरोही म्हणते की तुमच्याकडे सेफ्टी पिन आहे का. रेवा आता म्हणते की सेफ्टी पिन तर माझ्याकडे नाही. तेव्हा आता आरोही समोर लक्ष देते आणि म्हणते की फक्त एकच मिनिटात मी आले. म्हणून ते धावतच आता एका दुकानात येते आणि तेथील त्या ताईनं म्हणते की सेफ्टी पिन द्या ना. तेव्हा त्यात सेफ्टी पिन देतात. रेवाला खूप हसू येते. आरोही धावतच ती पिन घेऊन आता येते आणि आता मात्र द्या इकडे, मी तुम्हाला करून देते, चप्पल द्या माझ्या हातामध्ये. रेवा म्हणते की अगं नको नको, काय करतेस. आता ही आरोही काही ऐकायला तयार नसते. आरोही म्हणते की द्या बरं इकडे, मी तुम्हाला व्यवस्थित करून देते. आणि रेवा म्हणते की तू ऑलरेडी मला खूप मदत केलेली आहे, तू पिन माझ्याकडे दे. आणि ती रेवाच्या हातामध्ये मोबाईल तिच्या हातामध्ये देते आणि आरोहीला म्हणते की तू एक काम कर, तुम्हाला गाईड कर. आणि आता मी तसं ते करते. तेव्हा आरोही तिला सांगत असते की सेफ्टी पिन कशी बसवायची आणि रेवा तसं करत असते. आरोहीने सांगितल्याप्रमाणे ती पिन बसवते. तर आता रेवा म्हणते की वाव परफेक्ट. आणि आता खाली चप्पल ठेवते आणि मी चालून बघते असं आता ती आरोहीला म्हणते. आरोही म्हणते की हो नक्कीच. आणि ती चालण्याची प्रॅक्टिस करते. तिला व्यवस्थित परफेक्ट चालता येतं. तर रेवा खूपच खुश होते आणि म्हणते की हो एकदम परफेक्ट. आणि दोघे एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर आरोही आता रेवाचा मोबाईल तिच्या हातात देते. तेव्हा आता रेवा म्हणते की अगं क्यूट गर्ल, तू माझी इतकी हेल्प केली पण तुला देण्यासाठी इथंच नाही, नक्की मला तुला इथे ट्रीट नाही द्यायची. आपण एक काम करूयात, समोर मात्र पार्लर दिसते, आपण तेथे जाऊयात, तुला तेथे छोटंसं गिफ्ट देते. तेव्हा आरोही म्हणते की नो थँक्स आंटी. आणि माझा मामा मला सांगत असतो की जर तू कुणाला हेल्प केली मात्र त्याच्याकडून रिटर्न मध्ये काही
काहीच घ्यायचं नसतं. ती हेल्प नाही राहत, ती तर डील होते. त्यावरती रेवा आता खुश म्हणते की खरंच तुझ्यावर किती छान असे संस्कार आहेत बरं, इतकी हेल्प केली आणि खरंच मला तू खूप आवडली बरं. तेव्हा आता रेवा ही खुश होते आणि आरवी खुश होते. आणि तू माझी लवली फ्रेंड होऊ शकते. तर आरवी म्हणते की ऑफकोर्स, म्हणून ते एकमेकींना टाळी देतात आणि एकमेकींबरोबर छान असा आनंद एन्जॉय करतात. तर आरवी आपला हात पुढे करते आणि म्हणते की फ्रेंड्स. तर रेवा खुश म्हणते की हो फ्रेंड्स, आणि दोघे एकमेकींच्या हातामध्ये हात देतात, खूपच खुश होतात. त्यांची छान अशी मैत्री होतात, एकमेकींबरोबर गप्पा मारतात. तेव्हा आता आरवी विचारते की तुम्ही पाचगणीमध्ये नवीन आहात का? रेवा म्हणते की हो ग बेटा, मी नवीन आहे आणि मला येथील काहीच माहिती नाही असं म्हणते. त्यावरती आरवी म्हणते की डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आता माझ्या फ्रेंड्स आहात ना, मी तुम्हाला आता अगदी मस्त पाचगणी फिरवेल, परंतु आज नकोय कारण मला माझ्या आई बाबांच्या सोबत आज बाहेर जायचं आहे. त्यावरती रेवा म्हणते की ओके, पण आपण मात्र पुन्हा कुठे भेटायचं आहे बरं? किंवा आता आरोही खुश म्हणते की मी तुम्हाला माझ्या घरचा ऍड्रेस देते, म्हणून आरोही आता ऍड्रेस देते. मात्र आरोही ऍड्रेस सांगणार तोच लगेच रेवाच्या मोबाईलवर कॉल येतो. रेवा म्हणते की एक मिनिट. तेव्हा आता रेवा बोलत बोलत थोडीशी पुढे येते. आरोही तिची अगदी वाटच पाहत असते. आता रेवा फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलता बोलता मात्र आरोहीचं लक्ष आता तिच्याकडे राहतच नाही. तेव्हाचं बोलणं काही फोनवरचं होत नसतं. आरोही तिची वाट बघून अगदी कंटाळते आणि रमा मात्र आता इकडे अजूनपर्यंत गाडीजवळ उभी आहे आणि अक्षय सुद्धा अजूनपर्यंत फोनवरच बोलत आहे. रमा आता आरोही येण्याची वाट पाहत असते आणि तेवढ्यात आता आरोहीचे लक्ष देते की आई बाबा माझी नक्कीच वाट बघत असतील, मला जायला पाहिजे, पण मी नक्की काय करू? या आंटीचा मात्र अजूनपर्यंत फोन काही संपत नाही. फोन संपला की मी त्यांना सांगून लवकरात लवकर जाते. आरोही आता खूप काही वेळ वाट पाहते आणि डोक्याला हात लावते की आंटीचा अजूनपर्यंत फोन काही संपत नाही आणि आता मला जावं लागेल कारण आई बाबा वाट बघत असतील. बराच वेळ झाला. आरोही आपले पॉपकॉर्न वगैरे घेते आणि तिथून धावतच निघून जाते. रेवा अजूनपर्यंत फोनवर बोलत असते आणि शेवटी बाय करून तिचा फोन संपतो आणि रेवाचं फोनवर बोलणं झाल्यानंतर आता रेवा लगेच अगदी मागे वळून बघते तर आरोही तिला तिथे दिसत नाही. ती इकडे तिकडे पाहते परंतु आरोही तिथे नसते. ती स्वतःला इकडे पाहते आणि म्हणते की कुठे गेली ही लिटिल क्यूट गर्ल, कुठे गेली असेल, नक्की कुठे आहे ते तर दिसत नाही. रेवा आता आरोहीला शोधत असते परंतु तेथे मात्र आरोही नसते, ती निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे आर्था मोबाईल मध्ये काहीतरी पाहत असते आणि अभि तिच्यावर लक्ष ठेवूनच असतो. तो आर्थाला आवाज देतो, आर्था. तेव्हा आता आर्था म्हणते की बाबा मी इकडे आहे इकडे. आता अभि धावतच येतो कारण त्याला तर भीती वाटत असते की त्या गुंडांनी त्याला धमकावलेलं असतं, म्हणून तो आता आर्थावर लक्ष ठेवूनच असतो. मात्र अभिला सगळ्या मुलांची काळजी असते. तेव्हा तो विचारतो की आर्था मला गोष्ट सांग बरं, पार्थ कुठे आहे? आता आर्था म्हणते की तो आतमध्ये आहे, फ्रेश होतोय. तो आता हा जो काही अभि आहे तो पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो. तर आता आर्था त्याला विचारते की काय झालं बाबा, काही प्रॉब्लेम आहे का? तर आता अभि खोटं बोलतो आणि म्हणतो की नाही बाळा, कसला प्रॉब्लेम असेल, हे बघ तुझं जे सुरू आहे तर ते करतो. आणि आता मात्र रमा ही आरोहीला घरी घेऊन आल्यानंतर माझा जीव भांड्यामध्ये पडेल आणि आता मात्र कोणीही अगदी काही ते गुंड करायला नको, सगळेजण सुखरूप घरी आले पाहिजे. आणि तेवढ्यात आता ही तारा मस्त नटून तटून बाहेर जायला निघते. तर आता अभि तिला थांबवतो आणि विचारतो की कुठे चालली तू? ती तारा म्हणते की मी फ्रेंडकडे चालले. तर अभिला आता कसं हिला थांबवायचं ते काही कळत नसतं. आर्था मात्र आता अभिकडे बघत असते आणि ताराकडे सुद्धा. वरती अभि ताराला म्हणतो की काही गरज नाही बाहेर जाण्याची. त्यावरती तारा म्हणते की का पण? आता अभि म्हणतो की अगं बाहेर बघ की ऊन किती आहे, थोडासा त्रास होईल, चक्कर वगैरे येईल. आणि हे बघ बाहेर जास्त ऊन असल्यामुळे तुला चक्कर वगैरे येईल, त्यामुळे तू बाहेर पडू नकोस. त्यावरती तारा म्हणते की घरीच थांबायचं का, नंतर कॅफे वगैरे बघूयात ना काहीतरी. त्यावरती अभि म्हणतो की कॅफे वगैरे बघण्यापेक्षा घरीच थांब, कारण आपण सगळ्यांनी मिळून एकत्र असे गप्पा करूयात. तेव्हा आता आर्थाला हसू येत असते. आता तारा म्हणते की मला मात्र तुमच्याशी गप्पा नाही मारायच्या, आता खरंच खूप बोर होतं. तेव्हा तारा परत जायला निघते. अभि तिला पुन्हा थांबवतो आणि म्हणतो की तुला गप्पा नाही मारायच्यात का, आपण काहीतरी वेगळं असं करूयात, आपण लुडो खेळूयात, सगळ्यांनी मात्र मिळून आपण लुडो खेळूयात. तर आर्था म्हणते की बेस्ट आयडिया, मला चालेल. त्यावरती तारा तरी सुद्धा ऐकायला तयार नसते आणि म्हणते की अभि मामा, अरे मी तुला लहान वाटते का? अरे या सगळ्यात मला इंटरेस्ट नाही, प्लीज मला जाऊन दे. तर पार्थ आणि आर्था यांना दोघांना घेऊन खेळ, प्लीज मला जाऊन दे. तो आता अभि म्हणतो की अगं हे बघ मस्त खेळ आहे आणि आर्थाला म्हणतो की तू समजाव बरं ताराला. आता तारा म्हणते की मामा हे बघ तू हिला घेऊन खेळ, मला नाही खेळायचं, मी तुला एकदा सांगितले. आता आर्था म्हणते की हो बाबा, कारण मी आणि पार्थ दादा खेळलो असतो, पण कोणाला इंटरेस्ट
इंटरेस्टच नाही तर काय मज्जा आहे बरं. त्यावरती सुद्धा आम्ही बाहेर म्हणतो येतात. की आम्ही इंटरेस्ट मात्र नसतो, म्हणत तो असतो फक्त की डेव्हलप करावा silent, लागतो. अगदी आणि हे deep बघा down. आता आम्ही तेव्हा काय लुडो लगेच मयुरी खेळायचो. म्हणते की अरे अक्षय, वा, आज धम्माल येतात. ताई, आणि मयुरी काय रे ताई तारा, सगळेजण मामा आम्ही तुम्हाला एकत्र इतक्या प्रेमाने सांगतो, असा मग लुडो खेळा ना खेळायचो तुम्ही की लुडो. अजून एक सुद्धा तो काम करा, खेळतोय. तुम्ही आणि सगळ्यांनी आज मिळून मात्र मी तुला अभिषेकला हरवा, शिकवतो, म्हणजे आपण दाखवतोच लुडो अभिकडून एक कसा खूप मोठी खेळता येतो पार्टी तो. घेऊया. आज मात्र आता आपण मयुरी सगळेजण खुश एकत्र पुन्हा बसून विचारते लुडो की हो खेळणार की नाही आहोत. तारा, आणि काय बोलते तेवढ्यात मी. आनंदाने त्यावरती मयुरी तारा सुद्धा म्हणते बाहेर की नाही, येतात. मला आम्ही तुमच्या या मात्र सगळ्या म्हणत असतो की खेळामध्ये इंटरेस्ट सायलेंट नाही. अगदी आता चीप माझ्या डाऊन. फ्रेंड सोबत तेव्हा मला आता पार्टी लगेच मयुरी करायची म्हणते की म्हणून अरे तारा वा, जायला आज निघते, तर धम्माल अभि आहे पुन्हा तर. तिचा हात आणि काय धरतो ग आणि तारा, तिला मग ओढतो. मामा तेव्हा तुम्हाला आता इतक्या ताराला प्रेमाने मयुरी सांगतो, मग सुद्धा खेळा ओढते ना आणि तुम्ही म्हणते की लुडो. तारा हे एक बघ काम प्लीज करा, माझं तुम्ही ऐकशील सगळ्यांनी का. मिळून अगं अभिषेकला फॅमिली हरवा, प्रेम म्हणजे नावाची आपण सुद्धा एक गोष्ट अभिकडून एक असते आणि खूप मोठी भावना पार्टी नावाचा एक खूप घेऊयात. मोठा तेव्हा आता खेळ मयुरी असतो खुश आणि पुन्हा तुला सुद्धा विचारते की हो इंटरेस्ट की नाही वाटेल. तारा, तेव्हा लगेच काय आता ती बोलते ताराला मी. समजावत असते, त्यावरती पण तारा तारी म्हणते की सुद्धा नाही, ताराला मला काही तुमच्या ह्या इंटरेस्ट सगळ्या नसतोच. खेळामध्ये मात्र अभि इंटरेस्ट म्हणतो की नाही. मी तर हारलो माझ्या सुद्धा, फ्रेंड्स चला बरं सोबत मी पार्टी हार मानायला करायची आहे तयार आहे, म्हणून मी तारा तुम्हाला जायला पार्टी निघते, देतो, तर परंतु अभि पुन्हा बाहेर तिचा आपण हात जायचं नाही, धरतो मी तुम्हाला आणि घरी तिला पार्टी ओढतो. देतोय. तेव्हा तेव्हा आता आता ताराला आनंद म्हणतो मयुरी की सुद्धा अरे ओढते स्वतःवर आणि खर्च म्हणते की करण्याची तारा वेळ हे आली बघ, तर लगेच प्लीज बघा माझं अकाउंट ऐकशील का. तांडव करायचा. अगं आणि जरा फॅमिली सांग की प्रेम तुला पार्टी नावाची सुद्धा द्यायचीच एक नाही म्हणून, गोष्ट खर्च असते करायचं आणि नाहीस भावना म्हणूनच नावाचा एक मुलांना खूप कशाला मोठा तू खेळ थांबवून असतो. ठेवतो आणि बरं. तुला तेव्हा आता सुद्धा मयुरी इंटरेस्ट म्हणते की वाटेल. एक तेव्हा नंबरचा लगेच आता कंजूस आहे म्हणून ती सगळेजण आता ताराला अभिला समजावत पार्टी असते, पण पाहिजे तरी म्हणून सुद्धा पार्टी ताराला पाहिजे काही इंटरेस्ट चिडवतात, नसतो. गुदगुलं मात्र करत असतात. अभि त्याच्या म्हणतो की मी पोटामध्ये हारलो आनंद आणि सुद्धा, चला मयुरी. बरं मी आता हार अभि मानायला म्हणतो की तयार असं आहे. का करताय मी तुम्ही. तुम्हाला पार्टी म्हणून आता देतो, अभि परंतु आता बाहेर ताराला आपण अगदी जायचं मयुरच्या नाही, मी अंगावर तुम्हाला घरी लोटतो पार्टी आणि तो देतोय. मात्र त्याला पुढे तेव्हा आता घालतो. आनंद म्हणतो की त्यानंतर अरे आनंद म्हणतो स्वतःवर की खर्च ओके ओके करण्याची ओके वेळ आली हे तर बघा लगेच काही फरक पडत नाही, अकाउंट अभिने तांडव पार्टी नाही करायचा. दिली म्हणून आणि मी तुम्हाला जरा सगळ्यांना सांग की ट्रीट तुला देणार पार्टी आहे द्यायचीच नंतर. नाही म्हणून पण हे खर्च बघा करायचा माझं नाहीस ऐकून घ्या, म्हणून. आता त्यासाठी एक मुलांना अट आहे. कशाला तू आज थांबून मात्र ठेवतो सगळेजण बरं. आपण तेव्हा आता घरी मयुरी बसूयात, म्हणते की मज्जा एकच करूयात, नंबरचा नक्की कंजूस काहीतरी आहे असे म्हणून वेगळी. सगळेजण आणि आता काय अभिला कसं पार्टी वाटलं पाहिजे तेव्हा म्हणून आता पार्टी लगेच पाहिजे मयुरी म्हणते की चिडवतात, डन. गुदगुल्या तर तारा करत म्हणते असतात. की त्याच्या चला पोटामध्ये खेळूयात. आनंदाने अभि म्हणतो मयुरी. की चला मग आता आता कशी अभि मजा म्हणतो की करायची. असं का अगदी बघा करतात तर तुम्ही म्हणून आता आता आद्या म्हणते अभि की चला आता मी लुडोचा खेळ ताराला घेऊन येते. अगदी आता मयुरीच्या अंगावर धावतच जाते, लोटतो आपल्या आणि तो घड्याळामध्ये मात्र त्याला बघत पुढे असतो, कारण घालतो. अजूनपर्यंत त्यानंतर रमा, आनंद अक्षय म्हणतो आणि की आरोही ओके काही ओके हललेले ओके. नाहीत. बघा त्यानंतर रमा काही इकडे फरक पडत अजूनपर्यंत नाही. अभिने गाडीजवळ पार्टी उभी नाही आहे आणि दिली म्हणून अक्षयचा मी अजूनपर्यंत तुम्हाला फोन सुरू सगळ्यांना आहे. ट्रीट तर देणार रेवा आहे मात्र आता नंतर, इकडे पण हे आरोहीला बघा माझं शोधत आहे, ऐकून कारण घ्या. तिचं फोनवर त्यासाठी बोलणं एक सुरू अट असतं आहे. आणि आज तेवढ्यात मात्र आरोही आता सगळेजण आपण कंटाळून घरी निघून गेलेली बसूयात, असते. मज्जा रेवा करूयात, तिला नक्की अजूनपर्यंत काहीतरी असे शोधत आहे. वेगळे. आरोही आणि मात्र काय आता कसं धावतच वाटलं आपल्या तेव्हा आता आईकडे लगेच रमाकडे मयुरी जात म्हणते असते. की डन. रमा तर गाडीजवळ तारा उभी म्हणते आहे की चला आणि रेवा खेळूयात. शोधते अभि शोधते आणि म्हणतो की कुठे चला आता आता रेवाचं कशी लक्ष मज्जा करायची आहे आरवीकडे जातं अगदी आणि बघा. तेवढ्यात रेवा तर आता आता ऐक ना अर्धा म्हणते अगं की ऐक चला ना म्हणून मी तिला लुडोचा आवाज खेळ देत घेऊन असते. येते. आणि तेवढ्यात धावतच आता जाते हे अभिचे जे काही गुंड की आहे आपल्या तर ते घड्याळामध्ये गुंड बघत आता ह्या असतो, आरवीला कारण किडनॅप अजूनपर्यंत करण्यासाठी टेम्पो घेऊन रमा, तिथे अक्षय उभेच आणि असतात. आरोही काही रेवा तिला आलेली आवाज देत नाहीत. असते की अगं त्यानंतर ऐक रमा ना, इकडे मात्र तिच्या मागे अजूनपर्यंत येत असते गाडीजवळ आणि उभी अगं आहे हॅलो आणि हॅलो, कारण अक्षयचा अजूनपर्यंत रेवाला अजूनपर्यंत काही तिचं नाव फोन माहिती सुरू नसतं आहे. तर म्हणून ती रेवा अगं मात्र अगं आता करत इकडे असते. आरोहीला तिच्या शोधत मागे मागे आहे, येत कारण आणि हे तिचं गुंड फोनवर मात्र बोलणं त्या सुरू आरोहीवर असतं लक्ष ठेवूनच आणि असतात तेवढ्यात की आरोही केव्हा आता येतं कंटाळून आरोहीला ते निघून गेलेली उचलतील असते. म्हणून. रेवा आरोही तिला मात्र आता अजूनपर्यंत पुढे येते, शोधत तर हे आहे. गुंड मात्र गाडी घेऊन आरोही लगेच मात्र आता आरोहीच्या मागे धावतच येतात आपल्या आणि आता आईकडे मात्र रमाकडे आरोहीच्या जात असते. शेजारी ते गाडी रमा येऊन गाडीजवळ थांबवतात. उभी आहे रेवा हे सर्व आणि रेवा पाहते. रेवाला शोधते आता शोधते धक्काच आणि बसतो. कुठे आता रेवा लगेच रेवाचं आता लक्ष थांबा थांबा आरोहीकडे असं ओरडत जातं असते. आणि आता रेवा तेवढ्यात रेवा पुन्हा आता आता ऐक धावतच ना, आपल्या अगं गाडीजवळ ऐक ना येते म्हणून तिला आणि त्या आवाज देत गाडीचा असते. पाठलाग करत ती आता आणि तिच्या तेवढ्यात मागे आता येते. हे अभिचे जे त्यानंतर आता काही इकडे गुंड रमा आहे मात्र खूपच तर ते गुंड किंचाळते की आता अहो अहो ह्या अक्षयचा आरोहीला अजूनपर्यंत किडनॅप फोन सुरू करण्यासाठी आहे. आता टेम्पो मात्र घेऊन आता तिथे रमा उभेच जोरात ओरडते असतात. की अहो रेवा आरोही तिला आवाज सापडत देत नाहीये. असते की तेव्हा अगं आता ऐक अक्षय ना. तिच्याकडे मात्र बघतो तिच्या आणि तो मागे येत फोन असते ठेवतो आणि आणि रमाला अगं विचारतो अगं की हॅलो आरोही हॅलो, सापडत नाहीये कारण म्हणजे. अजूनपर्यंत तेव्हा आता रेवाला रमा काही म्हणते तिचं की नाव आरोही माहिती पॉपकॉर्न नसतं आणण्यासाठी तिकडे म्हणून ती दुकानात गेली अगं होती अगं आणि करत आरोही असते. तिकडे तिच्या नाही. मागे मी मागे तिकडे येत दुकानात आणि हे सुद्धा गुंड जाऊन आले. मात्र दुकानदार आता म्हटला आरोही
आरोहीवर ती लक्ष कधीच ठेवूनच केव्हाची असतात पॉपकॉर्न की घेऊन केव्हा गेलेली आता आहे. आरोहीला मी ते आरोहीला उचलतील खूप म्हणून. काही तरी मात्र शोधलं, आता पुढे आरोही येते तिकडे तर नाही. ही गुंड वरती मात्र आता गाडी अक्षय घेऊन म्हणतो लगेच की पण तू आरोहीच्या तिला मागे एकटीला येतात. का आता सोडलंस? मात्र रमा आरोहीच्या म्हणते की ती शेजारी ती हट्टी गाडी आहे, घेऊन माझ्याकडे हट्ट थांबवतात. करत रेवा होती. हे सर्व मी नाही पाहते. म्हणाले होते तिला रेवाला एकटीला आता जायला, धक्काच अडवत बसतो. होते, रेवा पण लगेच तिने माझं आता नाही ऐकलं. आरोहीला तर आवाज आता देत अक्षय असते. म्हणतो गुंड की अगं मात्र परंतु गाडीच्या तिच्यावर खाली लक्ष उतरतो ठेवायला आणि हवं होतं. आता आरोही तेव्हा तर रमा म्हणते त्यांना की बघून माझं खूपच तिच्याकडे लक्ष घाबरते. होतं, तेव्हा परंतु आता मध्ये टेम्पो यांनी आला होता. गाडी तो अशी टेम्पो आडवी गेल्यानंतर घातलेली मी असते लगेच म्हणून तिला रमाचं शोधायला काही गेले लक्ष होते. जात तर नाही. आता तेवढ्यात रेवा रेवाची हे सर्व गाडी त्यांच्या पाहते आणि समोरून रेवाला जात असते. धक्काच तर बसतो. आता रमा आणि आता तो अक्षयचं गुंड रेवावर आरोहीला लक्ष जातं. उचलतो. तिला जोरात उचलून मात्र मध्ये ते तो रेवा गाडीमध्ये रेवा घालतो. ओरडतात आता आणि आरोही रमा म्हणते खूपच की तीच घाबरते. आपल्या रेवा हे आरोहीला सर्व घेऊन जात पाहते. आहे. रेवाला म्हणून धक्काच मात्र बसतो. हिने रेवा आता लगेच गाडीमध्ये आता बसतात थांबा आणि असं रेवाच्या ओरडत गाडीचा असते. पाठलाग करत ती तिच्या आता रेवा मागे पुन्हा येतात. आता मात्र धावतच त्या आपल्या गाडीचा पाठलाग गाडीजवळ करत येते मात्र आणि त्या त्या गाडीच्या गाडीचा मागे पाठलाग जात करत असते ती आता आणि जाणार रमा असते. अक्षय रेवाच्या गाडी त्यानंतर मागे आता येतात. इकडे तर रमा मित्रांनो मात्र हा भाग खूपच येथे संपून. पुढील किंचाळते की भागामध्ये आता आहो मात्र आहो आता जिथे अक्षय आरोहीला या अजूनपर्यंत लोकांनी फोनवर किडनॅप बोलत करून आहे. ठेवलेला आहे, आता तर मात्र तिथे ते आता गुंड रमा आरोहीला जोरात ओरडते बेशुद्ध की करून आहो आता तेथे आरोही बांधून सापडत ठेवतात नाही. आणि हिच्या तेव्हा आता बापाला अक्षय फोन करा तिच्याकडे बघतो आणि आणि म्हणा तो एक फोन खोकं ठेवतो. पाहिजे आहे. ती रमाला रेवा विचारतो मात्र की त्यांचा आरोही पाठलाग करत सापडत नाही त्यांच्या मागे म्हणजे. येते. तेव्हा आता काही झालं तरी रमा मला म्हणते ह्या की मुलीला आरोही वाचवावं पॉपकॉर्न लागेल. आणण्यासाठी तिकडे त्यानंतर दुकानात रमा आणि गेली अक्षय होती मात्र आणि आरोहीला आरोही शोधत तिकडे असतात. नाही. रमा म्हणते मी की तिकडे मला असं दुकानात वाटतं की सुद्धा आपण जाऊन वेळ वाया आले. घालवतोय, दुकानदार म्हटला आपल्याला की ती पोलिसांची कधीच मदत घ्यावी केव्हाची लागेल. पॉपकॉर्न तेव्हा घेऊन मात्र आता गेलेली अक्षय आहे. खूप मी घाबरलेला आहे. आरोहीला तो खूप फोन काही करत असतो, शोधलं. थरथर आरोही कापण्याचा तिकडे होत नाही. असतो. वरती तर आता गुंड आता अक्षय इकडे म्हणतो की म्हणत पण तू असतात की तिला एकटीला पोलिसांना का येथील वास सोडलंस? सुद्धा लागायला रमा नकोय. म्हणते की ती कोणी हट्टी इकडे आहे. येण्याचा विचार माझ्याकडे केला हट्ट तरी करत सुद्धा होती. मी जिवंत नाही बाहेर म्हणाले जायला होते. नको. तिला तर आता एकटीला इकडे जायला अक्षय अडवत पोलिसांना होते. फोन पण करतोय तिने माझं आणि नाही रेवाचं आता ऐकलं. तिथे तर आता लोकेशन अक्षय ट्रेस म्हणतो की झालेलं आहे. अगं असं आता पण तू पोलीस तिच्यावर स्टेशनमधून लक्ष जेव्हा आता ठेवायला चेक हवं केलं होतं. जातं तेव्हा आता तर रमा रेवा म्हणते की तिथे आहे माझं आणि तिच्याकडे आता लक्ष मात्र होतं रेवा परंतु इकडे न मध्ये टेम्पो घाबरता आला ते होता. गुंडांच्या तो डोक्याला टेम्पो पिस्तूल लावते. गेल्यानंतर मी तेव्हा लगेच ते तिला गुंड शोधायला विचारतात गेले की होते. कोण आहे. तेव्हा मात्र त्यावरती आता आता रेवा तेवढ्यात म्हणते की रेवाची गाडी तुमचं त्यांच्या मर्डर. समोरून जात आता असते. मित्रांनो तर पुढे आता नक्की रमा आणि काय होणार अक्षयचं आहे रेवावर लक्ष बघण्यासाठी जातं. आपल्या चॅनलला जोरात नक्की मात्र ते सबस्क्राईब रेवा करत रेवा राहा. ओरडतात धन्यवाद. आणि रमा म्हणते की तीच आपल्या आरोहीला घेऊन जात आहे म्हणून मात्र
घाईने आता गाडीमध्ये बसतात आणि रेवाच्या गाडीचा पाठलाग करत ते तिच्या मागे येतात. मात्र त्या गाडीचा पाठलाग करत मात्र त्या गाडीच्या मागे जात असते आणि रमा अक्षय रेवाच्या गाडी मागे येतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो.